Good morning all dear friends. Now today we will discuss collision diameter, collision frequency, which is also known as collision number, and main prepath. That means most important terms in unit number 6, gaseous state. Okay. In previous lecture discuss about the relationship in between root mean square velocity, most probable velocity, and mean or average velocity. Now here in this lecture we will discuss collision diameter, collision number or frequency, and main prepath. And so move towards next point, and which is a collision diameter. Collision diameter means यावरती परीक्षेमध्ये आपल्याला कंबाईन क्वेश्चन असतो. फॉर एक्झाम्पल आता जसं मगाशी म्हटलं आपण यामध्ये डिफाइन द फॉलोइंग टर्म्स किंवा एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. नंबर 1 मोस्ट प्रोबेबल वेलोसिटी, नंबर 2 कोलिजन डायमीटर. म्हणजे अशा प्रकारे दोन मार्कासाठी सेपरेट क्वेश्चन यामध्ये आपल्याला याच्यावरती असतो. ओके, दॅट मीन्स क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. पण मग आता आपल्याला त्याच्यामध्ये काय काय लिहावं लागणार आहे, त्याची डेफिनेशन, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन किंवा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला, या गोष्टी आपल्याला मोस्ट प्रोबेबल वेलोसिटी असेल, ॲव्हरेज वेलोसिटी असेल, किंवा आपण स्क्वेअर रूट वेलोसिटी घेतला असेल त्यामध्ये सुद्धा. ओके, सो नाऊ नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट विच इज अ कोलिजन डायमीटर. बघू आपण आता कोलिजन. यावरचा क्वेश्चनही तुम्हाला समजला. क्वेश्चन येतो एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स या फॉर्म मध्ये, और व्हॉट इज कोलिजन डायमीटर या फॉर्म मध्ये. असा क्वेश्चन आपल्याला ह्या परीक्षेत 2 मार्कासाठी विचारू शकतात. ओके, आता बघा कोलिजन डायमीटर म्हणजे आपल्याला कशाला काय म्हणता येईल. कोलिजन मीन्स फॉर एक्झाम्पल नाव कंटेनर, एक कंटेनर घेतला आपण, सिलेंडर घेऊ आपण, आणि त्यामध्ये आपण काय केलं, एन नंबर एवढे गॅस मॉलिक्युल्स त्यामध्ये आहे एका सिलेंडरमध्ये. म्हणजे कन्सिडर एन मोल आपण गॅस, एवढा गॅस घेतला, त्यात एन एवढे नंबर त्या मॉलिक्युलचे आहे. मग काय होईल, प्रत्येक मॉलिक्युलची जी वेलोसिटी आहे ती कशी आहे, डिफरंट आहे. ऑल दिस मॉलिक्युल्स आर मूव इन ऑल डायरेक्शन. जसं आपण ऑलरेडी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये पॉस्युलेट्स मध्ये सांगितलेलंच आहे. म्हणजे ते गॅस मॉलिक्युल सगळ्या डायरेक्शननी काय होतात, मूव्ह होतात. ॲट दॅट टाइम दे मूव्ह इन ऑल डायरेक्शन, दे कोलाइड्स ऑन वन अनदर और ऑन द वॉल ऑफ कंटेनर. म्हणजे ते एकमेकावर काय होतील, एकमेकावर आदळतील, की किंवा काय म्हणू आपण, वॉल ऑफ द कंटेनर जे आहे त्या कंटेनरच्या किंवा सिलेंडरच्या वॉलवर ते काय होईल, आदळतील. सो व्हॉट हॅपन ड्यू टू दिस, त्याच्यामुळे काय होईल की त्यामुळे त्यांचा जो स्पीड आहे, वेलोसिटी जी आहे ती व्हॅरी होत राहील, ती काय होत राहील, चेंज होत राहील, बदलत राहील ती वेलोसिटी. क्लिअर. ओके, मग आता ज्या वेळेस ते एकमेकावर कोलाइड्स होतं, आपण असं म्हटलं आता कोलिजन झालं, सेम टाइम त्याची जर डायमीटर आपण त्याच्या सेंटर पासून त्याचा डिस्टन्स मोजला, म्हणजे 2 मॉलिक्युल्स एकत्र आले आणि ते एकमेकावर कोलाइड झाले, आदळले. ते ज्यावेळेस एकमेकावर कोलाइड झाले, आदळले, ॲट दॅट टाइम त्यावेळेस ड्युरिंग कोलिजन, त्यावेळेस त्या 2 मॉलिक्युलच्या सेंटरचं डिस्टन्स जे आहे, 2 मॉलिक्युल मधील सेंटरचं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स म्हणजे त्याला म्हणायचं कोलिजन डायमीटर. तर काय म्हणायचं, कोलिजन diameter. Okay, that means a molecule can approach one another molecules up to the certain points. Okay, that means for example molecule A or molecule B. Okay, molecule A and molecule B collide one another, then what happen, they approach it towards म्हणजे ते एकमेकाजवळ आले. ज्यावेळेस ते एकमेकाजवळ आल्यानंतर बंबाट झाले, त्यावेळेस काय होईल, एकमेकाजवळ आले आणि ते बंबाट झाले म्हणजे एकमेकावर आदळले, त्यावेळेस त्यामधील 2 त्याचे जे सेंटर्स आहे त्या सेंटर मधलं अंतर जे घेतलं आपण ते अंतर म्हणजे काय, कोलिजन डायमीटर. म्हणजे व्हेन दिस पॉइंट इज रिचेस टू मॉलिक्युल्स बिगिन टू रिपेल टू वन अनदर किंवा इच अदर. म्हणजे आता काय झालं, ते जवळ आले जवळ जोपर्यंत एकमेकाला रिपेल होत नाही तितके ते जवळ येतात, तेवढे ते जवळ येतात. मग आता बिगिन टू रिपेल म्हणजे ते रिपेल होण्यास, त्याची दूर लोटण्यास, रिपेल होण्यास त्यांची सुरुवात झाली, त्यावेळेस त्याचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजेच काय, कोलिजन डायमीटर. ठीक आहे, आता असं नाही, आपण डायग्रामद्वारे सुद्धा आपण एक्सप्लेन करू आणि ते त्यात समजण्यासाठी सोपं जाईल. ओके, दॅट मीन्स द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ 2 मॉलिक्युल्स व्हेन दे हॅव reaches the point of closest approach is called as collision diameter. ही सरळ एक डेफिनेशन त्याची. काय म्हटलं,
डिस्टन्स कशामधलं, इन बिटवीन द टू मॉलिक्युल्स, कोणते दोन मॉलिक्युल्स जे कोलाइड झालेले आहेत ते, म्हणजे दे हॅव रिचेस द पॉइंट्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच इन अ collision. Okay, such distance is known as a collision diameter and which is denoted by sigma. आणि त्याला कशाने डिनोट करतात, सिग्माने त्या collision diameterला डिनोट करतात. बघा आता ह्या दोन डायग्राम वरून आपल्याला ते कळणं म्हणजे समजा सोपं जाईल. समजा आता या ठिकाणी आता हा हे रेड कलरचे आपण काय केलं, पिंक कलरचे हे दोन मॉलिक्युल्स घेतले, हा एक मॉलिक्युल आहे, हा एक म्हणजे कन्सिडर करा हा ए मॉलिक्युल हा बी मॉलिक्युल्स. ओके, हे एकमेकावर आता काय झाले, बंबार झाले, एकमेकावर आदळले. तर अशा वेळेस हे जे डिस्टन्स आहे इथून या मॉलिक्युलच्या सेंटर पासून या मॉलिक्युलच्या सेंटरवरचं हे डिस्टन्स जे आहे, हे डिस्टन्स म्हणजे काय आहे, सिग्मा. याला कोलिजन डायमीटर म्हणायचं. काय म्हणायचं, कोलिजन डायमीटर. इथे तसंच म्हणजे हे जे सेंटर पासून जे डिस्टन्स येत आहे यामधून, ओके, म्हणजे हे सेंटर पासून याचा हा समजा या ठिकाणी हा सेंटर आहे इथं. ओके, हा सेंटर आहे, या सेंटर पासून या सेंटरचं हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजेच काय आहे, हे डिस्टन्स आहे सिग्मा. आता एक लक्षात घ्या, मग आता आपण जर असा विचार केला तर हे जे डिस्टन्स आहे, समजा मग आता एवढं डिस्टन्स येणार आहे म्हणजे यापासून इथपर्यंत, ते काय येईल, या मॉलिक्युलची रेडियस, आणि इथून या इथपर्यंत हे काय, या मॉलिक्युलची रेडियस. म्हणजे मग आपण असं म्हणू शकतो का, हे दोन रेडियस म्हणजे 2r, म्हणजे असं देता येईल का, सिग्मा इक्वल टू 2r, म्हणजे कोलिजन डायमीटर इक्वल टू 2r असं आपल्याला यामध्ये देता येईल. बिलकुल हे बघा दिले आपण, जनरली द व्हॅल्यू ऑफ कोलिजन डायमीटर दॅट मीन्स सिग्मा इज ट्वाइस द रेडियस ऑफ मॉलिक्युल्स, म्हणून काय लिहिलं, सिग्मा इक्वल टू 2r आपण अशी व्हॅल्यू त्यामध्ये लिहू शकतो. ओके, आणि हे बाकीचे ते डेफिनेशन दिले की व्हेन द टू गॅस मॉलिक्युल अप्रोचेस वन अनदर दे कॅनॉट कम क्लोजर बिहाइंड द सर्टन डिस्टन्स, म्हणजे ते आता त्या डिस्टन्स पेक्षा कमी, म्हणजे सिग्मा एवढ्या डिस्टन्स पर्यंतच ते एकमेकाजवळ येऊ शकतात, त्याच्यापेक्षा जास्त ते जवळ येऊ शकत नाही. ओके, कारण काय झाले, आता सिग्मा या डिस्टन्सवर आल्यानंतरच ते काय झाले, रिपेल होणे सुरू झाले, त्याच्यामुळे ते अजून कम क्लोजर किंवा अप्रोच होऊ शकत नाही. ओके, that distance is known as collision diameter. ओके, ठीक आहे. आणि ही ती पुन्हा एक त्याची डेफिनेशन, द क्लोजेस्ट डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ टू मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन द कोलिजन, जे कोलिजन मध्ये दोन मॉलिक्युल भाग घेतात त्यांच्यामधलं क्लोजेस्ट डिस्टन्स, द क्लोजेस्ट डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ टू मॉलिक्युल्स, विच टू मॉलिक्युल्स, which is involved in the collision किंवा taking part in the collision, such distance is known as the collision diameter and which is denoted by sigma. Clear? ओके, ते कशाने डिनोट करतात, सिग्माने आपल्याला ते काय करता येईल, डिनोट करता येईल. बरोबर आहे. आता बघा आता काय करू आपण यामध्ये, नेक्स्ट पुढचा पॉईंट यामध्ये स्टडी करू आता, तो म्हणजे कोलिजन नंबर. म्हणजे आता कोलिजन डायमीटर आम्हाला कळालं. कोलिजन डायमीटर इज नथिंग बट द क्लोजेस्ट डिस्टन्स इन बिटवीन क्लोजेस्ट डिस्टन्स of a center of two molecules which is involved in a collision. Such distance is known as collision diameter, and now which is denoted by sigma. So sigma or collision diameter generally twice the radius of molecules, so sigma equal to 2r. Clear? आता आपण पुढचा टप्पा घेऊ, collision number or collision frequency. आता collision number किंवा collision frequency म्हणजे काय, आता सरळ सरळ बसता, फ्रिक्वेन्सी वगैरे आपण काढतो किंवा नंबर आपण काढतो, तो कसा असतो, पर सेकंद आपण किती कोलिजन होतं ती व्हॅल्यू आपण काढत असतो पर सेकंद, म्हणजे एक सेकंदात की तो किती कोलिजन करू शकतो त्यामध्ये तो इशू आपल्याला या ठिकाणी काय करायचं, काढायचा. पण मग आता अशा वेळेस कुठेही का ते जर आपण फॉर एक्झाम्पल ते मॉलिक्युल जर आपण एका मोठ्या कंटेनर घेतले तर एका सेकंदात कोलिजन कमी होईल, कारण डिस्टन्स त्यामध्ये जास्त राहील. पण तेच जर आपण छोटं कंटेनर घेतलं, सिलेंडर घेतलं, त्याच्यामध्ये कोलिजन वाढत राहील. ते सुद्धा महत्वाचं आहे, त्याचे व्हॉल्यूम सुद्धा त्या कंटेनरचा तितकाच महत्वाचा आहे. म्हणून त्याला डेफिनेशन मध्ये आपल्याला ते व्हॉल्यूम सुद्धा मेन्शन करावं लागेल की बाबा 1 क्युबिक सेंटीमीटर मध्ये तो किती कोलिजन करतो ते. म्हणजे कसं डेफिनेशन येईल, याच्यावर क्वेश्चन, व्हॉट इज और एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स किंवा एक्सप्लेन द टर्म कोलिजन डायमीटर, सॉरी कोलिजन नंबर और कोलिजन फ्रिक्वेन्सी, असा हा 2 मार्कासाठी प्रश्न विचारतात. लक्षात घ्या, कोलिजन नंबर किंवा कोलिजन फ्रिक्वेन्सी, कोलिजन डायमीटर, मीन फ्री पाथ, याच्यानंतरचा पुढचा जो पाहणार आपण, यावरती कंपल्सरी क्वेश्चन असतात. लक्षात घ्या, 2-2 मार्काला यावरती कंपल्सरी क्वेश्चन असतो. ओके, म्हणजे ज्यांनी कोणी हे 3 गोष्टी या 3 टर्म्स व्यवस्थित पाठ केल्या त्याचे मिनिमम 2 मॅक्सिमम 4 मार्क फिक्स झालेले आहेत. क्लिअर? ओके, नाउ द नंबर ऑफ कोलिजन बिटवीन द मॉलिक्युल्स इन 1 क्यूबिक सेंटीमीटर in 1 cubic centimeter, okay, of gas per second is called as a collision diameter or collision frequency. बघा आपण म्हटलं
फक्त आपण एवढंच जर म्हटलं की एका सेकंदात किती कोलिजन करतो ते, तर तेच डिपेंड राहील कंटेनरवर. आता काय असं मोठं कंटेनर घेतलं तर एका सेकंदात तो एखादंच कोलिजन होईल, पण तेच जर छोटं कंटेनर घेतलं तर एका सेकंदात ते जास्तीत जास्त कोलिजन होऊ शकतं, कारण काय त्याचा व्हॉल्यूम कमी आहे. म्हणून तो व्हॉल्यूम आपल्याला फिक्स करावा लागेल. म्हणून काय म्हटलं, नंबर ऑफ कोलिजन बिटवीन द मॉलिक्युल्स इन 1 cubic centimeter area, okay, 1 cubic centimeter of a gas per second, okay, in 1 second or per second is called as a collision number or collision frequency. Clear? Collision number, collision frequency म्हणजे आम्हाला कळालं आता. ओके, नाउ इट इज डिनोटेड बाय झेड. कोलिजन डायमीटर कशाने डिनोट करतात? सिग्माने. कोलिजन फ्रिक्वेन्सी किंवा कोलिजन नंबर कशाने डिनोट करायचा? झेडने. ओके, कशाने डिनोट करायचा? झेडने. क्लियर? The molecules are in continue motions and different type of collision take place. आता हे जनरल आपल्याला माहिती आहे. म्हणजे कोलिजन जे होणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या, ते कोलिजन समोरासमोर होईल असं नाही. उदाहरणार्थ आता आपण बघतो बऱ्याचशा वेळेस काय होतं, समजा आता बाईक वगैरे, मोटरसायकल वगैरे किंवा गाड्या घेतल्या, कार्स वगैरे ह्या त्या, तर त्यांचं जे कोलिजन होतं किंवा त्यांची जी टक्कर होते, ऍक्सिडेंट होतो, कोण समोरासमोरच होतो प्रत्येक वेळेस असं नाही. प्रत्येक वेळेस समोरासमोर होतो असं नाही. कधी कधी काय असतो त्यामध्ये साईड कट सुद्धा त्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय की तसे दोन मॉलिक्युल समोरासमोरच टक्कर होईल, नेहमी समोरासमोर त्यांचं कोलिजन होईल असं नाही. ते वेगवेगळ्या अँगलनेही ते काय होऊ शकतं, 90च्या अँगलनी कोलिजन होऊ शकतं. ठीक आहे, वेगवेगळ्या अँगलनी काय होऊ शकतं, ते कोलिजन त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे. म्हणून काय म्हटलं, कारण काय, एक तर त्यांचा स्पीड वेगळा आहे, प्रत्येक मॉलिक्यूल हा मोशन मध्ये आहे. एखादा मॉलिक्यूल कंटिन्यू स्टडी आहे आणि दुसरा मॉलिक्यूल येणार त्याच्यावर बंबार्ड होत आहे, तर ते फ्रंट टू फ्रंट, हेड टू हेड म्हणू आपण, असं कोलिजन होऊ शकतं. पण हे सगळेच मॉलिक्यूल कसे आहेत, इन कंटिन्यू रॅपिड मोशन मध्ये आहे. त्याच्यामुळे कोलिजनचा टाईप जे आहे तो डिफरंट टाईप असू शकतो. कोलिजन फ्रिक्वेन्सी म्हणजे किंवा कोलिजन नंबर म्हणजे काय आपल्याला, कोलिजन फ्रिक्वेन्सी और कोलिजन नंबर इज डिफाइंड ॲज number of collision of molecules in 1 cubic centimeter of a gas in 1 second or per second is known as collision number or collision frequency. Okay, now आता त्याचे टाइप कोणते आहेत बघा. टू मॉलिक्युल्स हॅव हेड ऑन हेड कोलिजन, म्हणजे हेड टू हेड. ओके, हेड कोलिजन म्हणू आपण, हेड टू हेड कोलिजन त्याचं आहे. किंवा एक ग्रॅझिंग कोलिजन घेतो आपण. नंतर समजा एक कोलिजन जे ऍट एनी अँगल, कोणतेही अँगलने झालेलं कोलिजन्स, म्हणजे दोन मॉलिक्युल्स काय होत आहे, सारखेच एकाच स्पीडनी, एकाच साईडनी, एकाच डायरेक्शननी मूव्ह होत आहे. अशा वेळेस त्यामध्ये काय होते, जस्ट स्लाइड होत जातात. ग्रॅझिंग त्याला आपण म्हणू. आणि दुसरे कसे, कोणतेही अँगलनी मॉलिक्युल्स काय होईल, त्याला ते एकमेकावर आदळतील, म्हणजे त्याला कोलिजन ऍट एनी अँगल असं दिलेलं आहे. म्हणजे तिथं बघा, हेड टू हेड घेतलं तर तो 180चा अँगल येईल समजा, असं म्हणू आपण. ग्रॅझिंग कोलिजन म्हणजे पॅरेलल टू, एकमेकाला ते पॅरेलल आहे एका डायरेक्शननी. दुसरं कोलिजन जर म्हणलं तर 90च्या अँगलनी कोलिजन, एक काय करत आहे, एक स्ट्रेट जात आहे आणि एक त्याला मध्येच परपेंडिक्युलर काय करतोय, कोलाइड्स होतो, म्हणजे 90च्या अँगलनी कोलिजन. असे वेगवेगळे कोलिजन्स आपल्याला यामध्ये पाहता येईल. आणि आता काय म्हणजे कोलिजन ऍट एनी अँगल. ओके, at any angle, as all the angles of collisions are possible from a 0 degree collision, म्हणजे 0 डिग्री कोलिजन या पॉसिबिलिटी पासून ते घेतलेलं आहे. म्हणजे आता कसं बघा, आता यामध्ये आपल्याला त्याची व्हॅल्यू एक जनरल आपल्याला हे दिलेलं आहे व्हेलॉसिटीनुसार. हेज द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इक्वल विल बी √2v, where v is the average velocity or mean velocity of molecule. v जो आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी किंवा मीन व्हेलॉसिटी आहे त्या मॉलिक्यूलची, म्हणजे √2v एवढी जी आहे ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी त्या मॉलिक्यूलची कन्सिडर केली आहे. वाईल कॅल्क्युलेटिंग द कोलिजन फ्रिक्वेन्सी, म्हणजे आपल्याला झेडची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची आहे यामध्ये, तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जी आपण मगाशी कन्सिडर केली आता ती म्हणजे √2v ही जी आहे, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल इज टू बी कन्सिडर्ड इन प्लेस ऑफ इट्स ॲव्हरेज व्हेलॉसिटी, म्हणजे त्याच्या ॲव्हरेज व्हेलॉसिटीच्या ऐवजी आपण यामध्ये त्यामध्ये ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा पार्ट एवढा लक्षात आला तुमच्या याच्यामध्ये. तर काय आपण ह्या दोन टर्म्स महत्वाच्या यामध्ये घेतल्या. पहिली टर्म्स कोणती होती, कोलिजन नंबर, कोलिजन डायमीटरची. या डायग्राम वरून तुम्हाला दिसेल कोलिजन डायमीटर म्हणजे काय. कोलिजन डायमीटर म्हणजे क्लोजेस्ट डिस्टन्स इन बिटवीन द सेंटर ऑफ टू मॉलिक्युल्स which is involved in a collision. Okay, such distance is known as a collision diameter which is denoted by sigma. So sigma equal to 2r अशी माहिती आपल्याला त्यामध्ये लिहिता येईल. नंतर घेतला आपण कोलिजन नंबर ऑफ कोलिजन फ्रिक्वेन्सी. यात काय म्हटलं आपण, नंबर ऑफ कोलिजन्स बिटवीन मॉलिक्युल्स इन अ
1 cubic centimeter of gas, 1 cubic centimeter of gas per second, okay, per second is called as a collision number or collision frequency, and now it is denoted by Z. Okay, due to the molecule in continuous rapid motions, and different type of collisions are due to this different type of collisions take place. Collision with head-to-head collision, that means having 80 angle, or gassing collisions, that means 0 degree, आणि दुसरं घेतलं आपण म्हणजे पॅरल टू इच अदर्स, ओके, आणि नंतर घेतलं collision at any angle or perpendicular, not any angle, perpendicular to, that means at a 90 degree, म्हणजे अशा फॉर्म मध्ये. So from this the relative velocity of that molecule is equal to √2 into v. So v stand for average velocity, okay. √2 v हे एवढी रिलेटिव्ह वेलोसिटी कन्सिडर करायची आपल्याला ज्यावेळेस आपण काय करतो, collision frequency कॅल्क्युलेट करतो. अशा वेळेस आपल्याला या वेलोसिटीचा यूज त्या ठिकाणी करावा लागेल. क्लिअर, ओके. आता याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ आपल्याला यामध्ये काय करायचं घ्यायचं आहे आता. ओके, आता काय असणार आहे मीन फ्री पाथ बघा. याच्यावर म्हणजे तिसरी टर्म्स आहेत याच्यामधली. collision डायमीटर, collision फ्रिक्वेन्सी किंवा नंबर आणि मीन फ्री पाथ ही तिसरी टर्म्स महत्वाची प्रत्यक्षात. क्वेश्चन त्याच्यावर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्सप्लेन ऑर व्हॉट इज दी टर्म्स मीन फ्री पाथ या फॉर्म मध्ये. ओके, तर बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मॉलिक्यूल बिफोर कोलाइडिंग विथ अनदर मॉलिक्यूल इज कॉल्ड एज फ्री पाथ. बरोबर आहे की नाही. म्हणजे आता कोलाइड झालंच नाही, मॉलिक्युल्स जो मूव्ह होत आहे तो एका पॉईंट पासून मूव्ह झाला आहे, तर तो मूव्ह होत आहे जोपर्यंत कोलिजन होत नाही तोपर्यंतचा पाथ म्हणजे फ्री फ्रॉम कोलिजन हा जो पाथ आहे याला फ्री पाथ म्हणायचं. याला काय म्हणायचं, फ्री पाथ म्हणायचं. ओके, आणि मग आता काय म्हटलं, द ॲव्हरेज ऑफ ऑल सच फ्री पाथ, त्या सगळ्या पाथचा ॲव्हरेज ऑफ सच फ्री पाथ इन अ गिवन व्हॉल्यूम, त्या जो ठराविक व्हॉल्यूम आहे गॅसचा त्या व्हॉल्यूम मध्ये इज कॉल्ड एज अ मीन फ्री पाथ. म्हणजे थोडक्यात काय ते कोलिजन जे दोन कोलिजन, ते दोन कोलिजन मधला जो पाथ आहे तो पाथ म्हणजे मीन फ्री पाथ. म्हणजे तिचा ॲव्हरेज पूर्ण पाथचं त्या तो त्याला फ्री पाथ. पण अशा सगळ्या पाथची जर आपण बेरीज केली, डिवाइड बाय तो नंबर टाकला, त्यामुळे आपल्याला मीन किंवा ॲव्हरेज म्हणतो आपण त्याला. मीन फ्री पाथ किंवा म्हणजे का ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मॉलिक्यूल, ट्रॅव्हल बाय द गॅस मॉलिक्यूल इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड ॲज अ कोलिजन पाथ. बट नंबर ऑफ कोलिजन्स, दॅट मीन्स हे जो हा जो पार्ट घेतोय आपण यामध्ये, इफ v इज ॲव्हरेज आपण कन्सिडर करतो यामध्ये आता की v इज ॲव्हरेज वेलोसिटी ऑफ मॉलिक्युल्स, आणि एरवी ॲव्हरेज वेलोसिटी ऑर मीन वेलोसिटी ऑफ मॉलिक्युल्स विच इज डिनोटेड बाय v. Okay, and now for example x is the number of collision, x is the number of collisions suffered by the molecules per second. So mean free path equal to L equal to v upon x. So L is nothing but it is a symbol or denotation of a mean free path. V is nothing but average velocity, x is nothing but number of collisions. But you know that again number of collision is calculated by using relative viscosity. So number of collisions suffered by molecule in second equal to, that means per second, equal to under 2v sigma square pi n. Okay, so put this value instead of x in the above equation. So L equal to v upon under 2v pi sigma square n. So v get cancelled. So L equal to mean free path equal to 1 upon under 2 pi sigma square n. Okay, so this is a formula by using this to calculate the mean free path. But it is possible to calculate the mean free path of a gas from its viscosity. Okay, so by using the expression as mean free path equal to eta, that means viscosity coefficient into under root 3 upon pd. Now here p is nothing but the pressure which is in dyne, and d is nothing but the density which is in gram per cc. Okay, now this is the formula. By using that formula, that means known viscosity of a gas molecules or gas, okay, calculate the mean free path of that molecules. Okay, आता त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे, तर हे आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये हे व्हिडिओ आणि हे बाकीचा टॉपिक आपण बघू. ठीक आहे.